आतापर्यंत या घरावर अनेक संकट येऊन गेले, पण या सगळ्यातूनही हे घर भक्कमपणे उभं आहे आजही. बरोबर आहे तुझं, पण आता तेच संकट या घराला बरोबर घेऊन गेलं नाही म्हणजे. वंस, मी असं होऊ देणार नाही. मी काय म्हणते, सत्यजीतचा स्वभाव आपल्याला आधीपासूनच माहित आहे, पण मंजिरी आता तिचा स्वभाव एकदम साधा भोळा समजूतदार आहे, यात वादच नाही. पण बघ ना आता कशी वागायला लागली ती. सत्यजीत समोर हट्टच करायला लागली. आता अशाने संसार होतो का मला सांग. मी बोलू का काही? आता तुला परवानगीची काय गरज आहे? नाही तसं नाही मावशी, पण कितीही म्हटलं तरी मी बाहेरची पडते. म्हणजे या सगळ्या विषयांमध्ये मला बोलायचं खरं तर काहीच हक्क नाहीये, म्हणून विचारलं. प्रिया, आता तू काय डोक्यात घेऊन बसली असे? आतापर्यंत या घरानं तुला कधीही परक मानलं नाही, पण आता तू असं बोलतेस. जाऊ दे ना मावशी, ते सगळं सोड. मी इथे काहीतरी वेगळंच सांगायला आले होते. मावशी, मी आत्ता मंजिरीला भेटून आले. झालेल्या प्रकाराने हादरली ती, म्हणजे मनाला लावून घेतलंय तिने सगळं. हे बघ मावशी, म्हणजे मला असं वाटतं, तुला बघ बरोबर वाटलं तर कर, पण ह्या सगळ्या वातावरणातून तिला बाहेर काढण्याची खूप गरज आहे. म्हणजे अशी सतत दडपणाखाली ती राहिली ना तर तिची अवस्था आणखीन बिघडत जाईल ग. मला पटतंय, पण आपण काय करणार? सत्यजित तिला माहेरी पाठवायला तयारच नाहीये. अगं पण मग तू सांग ना त्याला, तुझं म्हणणं टाळतो का तो? मावशी, निदान मंजिरीसाठी तरी तू इतकं करायलाच पाहिजेस असं मला वाटतं. तेच म्हणते मी. हे बघ, माझं ऐकलं असतं ना तर मी बोललेच असते सत्यजितची. पण वहिनी, आता समजा तुझ्या हातात आहे बघ. आता या संकटातून या घराला तुलाच वाचवायला पाहिजे बघ. मी बोलते सत्यजितची.